श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। बुधवार हा गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी यांचा दिवस आहे। हा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार बुधग्रहाशी संबंधित आहे। जर आपल्या कुंडलीतील बुधग्रह कमजोर असेल तर तो मजबूत होण्यासाठी काही उपाय देखील लाभदायक ठरतात। व्यापार आणि नोकरीमध्ये प्रगतीसाठी बुधवारी काही उपाय नक्कीच केले पाहिजेत। मात्र त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम गम गणपतये नमः असे लिहायला विसरू नका। बुधवार हा दिवस गणपती बाप्पा, बुधग्रह, श्रीकृष्ण आणि विठ्ठलांना समर्पित आहे। या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने दुर्गा मातेची आपल्यावर कृपा होते। आपल्या प्रगतीतील अडसर दूर होऊन व्यापार आणि नोकरीमध्ये यश मिळते। बुधवारी अख्ख्या हिरव्या मुगाचे दान करणे लाभदायक मानले जाते। यामुळे पत्रिकेतील बुधग्रह मजबूत होऊन धनलाभ होतो। संकटनाशन गणपती स्तोत्राचे पाठ करणे लाभदायक असते। यामुळे गणपतींची कृपा प्राप्त होऊन आपण कर्जमुक्त होतो आणि आर्थिक प्रगती होते। बुधवारी गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी वाहावी, त्यामुळे आपल्याला सर्व कार्यात यश मिळते। या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घातल्याने बुधग्रह मजबूत होऊन आपल्याला सुखसमृद्धी लाभते। ओम बुधाय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा या दिवशी जप करावा। त्यामुळे बुधग्रह मजबूत होऊन आपल्याला बुद्धी आणि ज्ञानाची प्राप्ती होते। त्याचप्रमाणे बुधवारी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे। शक्य असल्यास हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे। घर आणि दुकान असल्यास दुकानाची, ऑफिस असल्यास ऑफिसची स्वच्छता करावी। वाईट सवयीपासून दूर राहावे। नव्या बांगड्या, नवीन जोडवे बुधवारी घालू नये। माहेरवाशिनींनी बुधवारी सासरी जाऊ नये। लग्न झालेल्या मुलीला, नणंदेला बुधवारी घरी बोलवू नये। बुधवारचा दिवस हा माता पार्वतीच्या मुलास गणपती बाप्पांना समर्पित आहे। गणपती बाप्पांना दुर्वा अतिप्रिय आहेत। दुर्वांचा रंग हिरवा असल्याने या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्याने पॉझिटिव्ह एनर्जी मिळते। मात्र या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये। पिवळ्या रंगाच्या अन्नाचे सेवन करू नये। हिरवे मूग, दही, तूप या पदार्थांचे दान लाभदायक ठरते। त्यामुळे समाजातील आपला मान वाढतो। सकाळी धने खाऊन घराबाहेर पडावे, आपली कर्मे मार्गी लागतात। बुधवारचा दिवस आरोग्य, धनवृद्धीच्या उपायांसाठी खास मानला जातो। या दिवशी पान खाऊ नये, पिवळ्या रंगाचे पदार्थ खाऊ नये, खीर, बासुंदी यासारखे दुधाचे पदार्थ बनवू नये। जर कुणाला पैसे उधार द्यायचे असेल तर द्यावे। या दिवशी दिलेले उधार पैसे परत मिळू शकतात। मात्र मंगळवारी दिलेले पैसे परत उधार मिळत नाही। त्यामुळे मंगळवारी कुणाला उधार देऊ नये। शिक्षण, विद्या, दीक्षा, हिशोब, बांधकाम, गृहप्रवेश, राजनीती यांसाठी हा दिवस शुभ असतो। मात्र स्टेशनरी, कलाकुसरीचं सामान, घर सजावटीचे सामान, खेळांशी संबंधित सामान, गाडी, भांडे, तांदूळ, ज्वलनशील पदार्थांची खरेदी या दिवशी करू नये। झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। श्री स्वामी समर्थ।